भर नागरी वस्तीत एका ट्रान्सफॉर्मर केबिन मध्ये अडकलेल्या हरणाची वन विभाग आणि वन्यजीव संस्थेच्या स्वयंसेवकांनी सुखरूप सुटका केल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली। या हरणाला कोणती दुखापत न झाल्याने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। या घटनेमुळे ठाण्यात नागरी वस्तीमध्ये आढळून येणारे वन्यजीव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। घोडबंदर रोड येथील कासार वडवली परिसरात असलेल्या हायपरसिटी मॉल नजीक एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिन मध्ये एक हरिण अडकल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती। या माहितीनुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वन विभागचे कर्मचारी तसेच वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या ठिकाणी अडकलेल्या हरणाला सुखरूपरित्या ताब्यात घेतले। वन विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून या हरणाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये मुक्त करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हे हरण या परिसरात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या भागात त्याचे दर्शन झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे स्वयंसेवक ओमकार कोळेकर यांनी सांगितले। मादी जातीच्या या हरणाला कोणतीही दुखापत झाली नसून अन्नाच्या अथवा पाण्याच्या शोधात ते या ठिकाणी आल्याचा अंदाज कोळेकर यांनी व्यक्त केला। दरम्यान घोडबंदर रोडला या भागाच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण भाग आहे, तर घोडबंदर भागात दुसऱ्या बाजूला खाडी किनारा आहे। मागील काही काळात घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे। घोडबंदरच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांचा अधिवास आहे। त्यामुळे अनेकदा या भागात बिबट्यांसह इतर प्राण्यांचा मुक्त संचार होत असल्याचं समोर आले आहे। अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी हे प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बाहेर शहरी लोकवस्तीत येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।